काय तोच तर किल्ला आहे ना. यो हो. मला काय ढगाले आणि हे हा आपला केंजळगड. तरी किल्ले उभे मग काय होय. कोरोडेंची खोली आहे खाली. मला किती लागत रे केंजळगड. आता आपण पहिल्यांदाच आलोय काय माहिती आपल्याला. हे समोर रायरेश्वरचं पठार. इथं वरती केंजळगड आहे. इथं दिसत नाही धुक्यामध्ये. हे गडाच्या पायथ्याशी असलेलं गाव आहे. इथं जागा आहे पार्किंगला भरपूर. आणि इथनं ह्या साईडला ही छोटीशी शाळा आहे. या शाळेच्या इथून रोड आहे आपल्याला वरती गडावरती जाण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, मी आशिष मराठे. किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आलो आहे केंजळगडाला भेट द्यायला. आणि आपल्यासोबत हे आपले कान्हे काका आणि समीर आणि दत्ता भाऊ आहेत. तर आत्ताशी आपण सुरुवात करतोय गड काढायला. केदळ नाही रे, केंजळ. ह्या इथल्या रोडने आलो आपण. आणि गावातले अर्धा तास लागेल म्हणत होते. 15 मिनटं. हे बघा तू इथं खाली सरळ खूप खोल आहे. इथं खाली सरळ. आणि ह्या साईडला ते धरण आहे आणि पलीकडं कमळगड. ह्या रोडने आलो आपण वरती. हो, इथं मोठं कोण आहे बरं का त्याची. असू शकतं दरवाजा वगैरे पडल्यामुळे दरवाजे सारखे छोटंसं टाक आहे हे पाण्याचं. आणि हा समोर एवढा मोठा दिसतो ना, इथून आणि एवढा असा मोठा भाग आहे. इथं संपतोय. हा केंजळगड आहे. केवढा मोठा आहे बघा. इथं हा बघा बाले किल्ला केंजळगड. सॉरी, कमळगड. आणि इथंच समोर हे वाड्याचे अवशेष आहेत. पडलेल्या वाड्याचे अवशेष. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या साईडला कमळगड. तोच तर किल्ला आहे ना. हो. काय ढगाले आणि हे हा आपला केंजळगड. इकडे एक बुरुज आहे. का तर कोरलेला काहीतरी बघायला जाऊन तिकडे. हा बघा इथला दरवाजा गडाचा.
गुफा ह्या गडावरती होय. मी बराच व्हिडिओ बघितला याचा. ते आपल्या व्हिडिओ सारखी होती. तो काय आतमध्ये झोपून समजा जाते ते. हा होतं नाही तर ते गुहेरी मार्ग आहे नाही. बेट आहे का आणली पावसामुळे आणली. ती बॅटरी एक मागव आपली आपण सगळे ना स्टेशन आहे हे करून तिथंचली बॅटरी ना. हां ती लय भारी आहे. गुहा खूप मोठी आहे आणि खूप आतमध्ये आहे. आणि आतमध्ये आपण जात जात गेलो तर नंतर आपल्याला झोपून आतमध्ये जावं लागतं. आणि त्याच्यापुढे असं वाटतं की काय आपण काय पलीकडे निघेल का काय असं आपल्याला फिलिंग होतं. परंतु हे चिखल आणि पाऊस असल्यामुळं आम्ही काही झोपून आतमध्ये गेलो नाही. गुहा होती इथं. इकडनं आलो आपण. आणि हे समोर कातरलेले हां कमिंग दत्ता भाऊला तिथं काहीतरी गुहा दिसलेली आहे. चला बघूयात गुहा देखेंगे. पाऊस जोरात आहे. इथं बुरुज आहे म्हणजे होता पडलाय अख्खा. टाक आहे इथं आपल्याला पाण्याचं टाकं लागलं. तरी किल्ले उभे मग काय. वाड्याचे अवशेष. इथं एक तलाव आहे. मोठा तलाव आहे तो पिण्याच्या पाण्याचा. तिकडं लांब आहे पलीकडचा टोक. इथं तो झेंडा आहे. इथं पाण्याचा टाक आहे. पुन्हा एकदा ते वाड्याचे अवशेष दिसत आहेत. आणि बहुतेक एवढंच आहे गेलं. होय कोरडो डेंजर खोली आहे खाली. केंजाय गडावरील शौचालय अंदाजे त्या हा अंदाज आहे आमचा. कारण तोफेचं हे पण वाटते. पण बांधकामावरनं ते शौचालय वाटते.
हे बघा बाकी सगळं बघा आजूबाजूला फक्त जवळचं दिसतंय आमचं काहीच नाही दिसत. हे बघा हे पाणी बघा कसं वरती येते बघा इथून वरती येते पाणी. सुंदर असा रिव्हर्स वॉटरफॉल आपण पाहिला. इकडनं आलो आपण. धुकं खूप आहे, जमल तेवढं दाखवायचा प्रयत्न आहे तुम्हाला. इथं विटांचं विटा इथं विटांचं बांधकाम एवढं मोठं. इथं एक वाड्याचं हे इथं पायऱ्या आहेत वरती जायला. आणि 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 काय रे तिकडं का इथं वा मस्त पाण्याचा टाका इथं स्वच्छ पाणी बघा. हा वाडा खूप मोठा असावा कारण इथे पायऱ्या आणि खूप मोठ्या वाड्याचे अवशेष पाहायला भेटतात आपल्याला. इथे पायऱ्या आहेत त्याच्या आणि या साईडला पण सुद्धा सर्व पायऱ्या आहेत वरती जायला. त्या वाड्यापासून वर आलो की इथं पुण्याचा घाणा पाहायला मिळतो आपल्याला. इथे एक वाड्याचे औषध तिकडे का बघा विटा बघा जुन्या काळातल्या विटा द्या. अवशेष हे बघा इथं पण वाडा होता बघा. ते फक्त अवशेष राहिले फक्त. या रोडने आलो आपण. इथं काय ते पाहिजे आणि हे इकडचं शेवटचं किती छान. आणि इकडं समोर रायरेश्वराचं पठार इकडे समोर आहे. हे छोटं असं दारुगोळ्याचं कोठार आपल्याला पाहायला मिळतं इथं. हा इथे अजून एक चुन्याचा घाणा आपल्याला पाहायला मिळाला दुसरा. इथून आपण वरती आलो होतो. इथं त्या पायऱ्या टाकता आपल्याला आणि इथं आल्याच आपल्याला मंदिर लागतं बघा. मंदिर आहे. गडावरती पाहण्यासारखं काय आहे जर का तुम्ही माणसांना तर खरंच ह्या ज्या 55 पायऱ्या आहेत ना ज्या अखंड ह्या कातळ खडकामध्ये कोरल्या आहेत. अतिशय सुंदर अशा पायऱ्या आहेत. अख्खा उभा असा खडक चिरला आहे त्यांनी
आणि त्याच्यामध्ये ह्या अशा मोठ्या पायऱ्या त्यांनी तयार केल्यात. मग हा इथं समोर नवरा नवरीचा डोंगर आहे आणि इथं कमळगड, ह्या कमळगडावरून आपल्याला दिसत होतं. आहे बघा इथे धरण, धरण आपल्याला दिसत होतं ते. आणि ती गुहेमध्ये जे आपण गेलो ना बघा, इथून बाहेर पडायला वाट आहे त्या गुहेची, दिसतो इथनं. आणि हा आपला केंजळगडाचा बारी गेला. हे समोर रायरेश्वर पठार आणि हा इथला रायरेश्वर केंजळगड.